आपण मुलीला स्वीकारलं पाहिजे, तिला शिक्षण दिलं पाहिजे, तिला आपल्या सेम जसं मुलगाला वाढवतो तसंच तिलाही वाढवायला पाहिजे. आमचा आदर्श हा लोकांनी घ्यावा असं मला पण वाटते की त्यांनी पण मुलींचं स्वागत हे खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. एकीकडे वंशाला दिवा या चुकीच्या मानसिकतेतून अनेक निष्पाप कन्याभ्रूण गर्भातच संपवले जात असल्याच्या घटना समोर येत असताना दुसरीकडे कोल्हापुरातील निटुरकर कुटुंबियांनी समाजासमोर प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे. कोल्हापूर शहरातील जरगनगर येथे राहणाऱ्या निटुरकर कुटुंबियांनी त्यांच्या घरी जन्मलेल्या कन्येचे अत्यंत आनंद उत्साहात स्वागत केले. नवजात चिमुकलाच्या आगमनानिमित्त साखरपेढे वाटण्यात आले. तसेच सजवलेल्या बग्गीतून भव्य मिरवणूक काढून मुलीच्या जन्माचा जल्लोष साजरा करण्यात आला. या अनोख्या स्वागत सोहळ्याने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या भव्य स्वागत मिरवणुकीत मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या हातात मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, मुलगा मुलगी समान, कन्यारत्न हीच खरी संपत्ती अशा स्त्री जन्माविषयी जनजागृती करणारे आणि समाजाला प्रेरणा देणारे फलक झळकत होते. या फलकामधून मुलीचा सन्मान, स्त्रीभ्रूण हत्या रोखण्याची गरज आणि मुलगा मुलगी समानतेचा प्रभावी संदेश देण्यात आला. प्राची निटुरकर आणि राहुल निटुरकर या दाम्पत्याने मुलगी जन्माला आल्याचा आनंद मोठ्या उत्साहात साजरा करत समाजाला सकारात्मक संदेश दिला. मुलगा आणि मुलगी असा कोणताही भेदभाव न करता प्रत्येक मुलीचीही तितक्याच प्रेमाने, अभिमानाने आणि थाटामाटात स्वागत व्हावे असे आवाहन त्यांनी दिले. आजही समाजातील काही ठिकाणी मुलगा मुलगी असा भेदभाव केला जातो. अशा परिस्थितीत निटुरकर कुटुंबियाचा हा उपक्रम मुलगी वाचवा, मुलगी शिकवा या अभियानाला बळ देणारा आणि समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. करवीर नगरीत जन्मलेल्या प्रत्येक ताराराणीचे असेच प्रेमाने स्वागत व्हावे अशी भावना या उपक्रमातून व्यक्त झाली. काय सांगा, खरं तर मुलीला अनेक मुली आहेत त्या गर्भातच दाबल्या जातात, तरी पण तुम्ही एक मुलगीची जे स्वागत मिरवणूक काढण्याचं काय सांगा? हे खरं आहे. आपण समाजात आता सध्या बघतोय की जे अभ्रक आहे त्यांना गर्भातच मारलं जातं किंवा जन्मला जरी झालं तरी उघड्यावर कुठेतरी सोडून दिलं जाते. तर असं न करता आपण मुलीला स्वीकारलं पाहिजे, तिला शिक्षण दिलं पाहिजे, तिला आपल्या सेम जसं मुलगाला वाढवतो तसंच तिलाही वाढवायला पाहिजे असंच आम्हाला सांगायचं आहे. हा भेद जो आहे तो भेद पूर्णपणे समाजातून निघून जावा यासाठी आम्ही हा उपक्रम केला आहे. काय सांगा, खरं तर अनेक वडील आहेत ज्यांना मुलात म्हणजे जो वंशात दिवा हवा असतो, पण एका मुलीचे आपण स्वागत करताय, काय संदेश द्याल समाजाला? खरं म्हटलं तर ही आपली करवीर नगरी ही ताराराणीची नगरी आहे. तर ज्या तारारांनी मुघलांना अक्षरशः सोळो की पळूस केलं, अशा या नगरीत स्त्री सक्षमीकरण मागं पडते हे समाजाला खरोखर खंत आहे. मग मला असं आम्हाला समाजाला हा समाज द्यायचा आहे, मेसेज द्यायचा आहे की स्त्री म्हणजे वाढवा आणि त्यांना शिक्षणामध्ये म्हणजे अग्रेसर झालाच पाहिजे, भेदभाव नसला पाहिजे. एक उत्कृष्ट उपक्रम घेतला आहे आपण कोल्हापूर आणि या उपक्रमाच्या माध्यमातून काय सांगाल? मला असं वाटतं की हा जे मुलांचं जे लेडीजना मुलींच्या म्हणजे जे बरोबर एकत्रित केलं पाहिजे तसं म्हटलं तर मग चेहऱ्यावरती आनंद दिसते तुमच्या. होय. घरी घेऊन चालला काय भावना काय? भावना म्हटल्या तर खूप आनंद आहे आणि माझ्यापेक्षा वडिलांनाच खूप आनंद आहे. तुम्ही बघताय तुम्ही तिथे पुढे की ते आणि आमचा आदर्श हा लोकांनी घ्यावा असं मला पण वाटते की त्यांनी पण मुलींचं स्वागत हे खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. अजून नाव काय काय पहिलं आपत्ती आपलं? हे माझं पहिलंच आपत्ती आहे आणि तिचं नाव ओझल आहे. ओझल आहे. ओझल. आपण फॅमिली पूर्ण ओझल राहुल निटुरकर. होय. हो हो हो.